पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसे येथे अवैध फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या दुर्घटनेत 21 एप्रिलला 2 निष्पाप कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की राज्यात ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे उभारले जाणारे औद्योगिक कारखाने रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि औद्योगिक विभाग यांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करून उभे राहणारे कारखाने केवळ कायद्याला आव्हान देत नाहीत तर कामगारांच्या जीवाशी खेळ करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान या स्फोटामुळे जिल्ह्यातील अवैध कारखान्यांचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर अशा कारखान्यांना काही प्रमाणात प्रशासनाचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा देखील रंगत आहे. या संदर्भात गोरे यांनी महसूल, पोलीस व औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. या घटनेवरून स्थानिक राजकारणही तापले असून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या कार्यक्षेत्रात अवैध कारखाना सुरू असताना त्याची माहिती नसल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितल्याने मोरे संतापले आणि ही जबाबदारी झटकता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भावेश वावर आणि मोनिका पडवळे यांच्या कुटुंबियांना नीलम गोरे यांच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली असून अधिक मदतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या घटनेनं एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे. अवैध उद्योगांवर वेळीच लगाम न घातल्यास अशा दुर्घटना टाळता येणार नाहीत. प्रशासनाच्या दुर्लक्षाची किंमत मात्र सामान्य नागरिकांना आपला जीव देऊन चुकवावी लागते. नियम मोडणाऱ्यांना मोकळे रान आणि जबाबदार यंत्रणांची झोप हीच जर अवस्था असेल तर पुढची दुर्घटना अपघात नसून अपरिहार्य परिणाम ठरेल. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.